सुहास, काय झालं? सॉरी सुहास, तुला माझ्यामुळे बोलणी बसली. मी एवढं नालायक आहे का? मला एक काम जमत नाही. आ एवढं कसं बोलू शकतात मामा मला? घरचे तर नाव ठेवतच होते मला, म्हणत होते तुला एक काम जमत नाही. म्हटलं मामा चांगली नोकरी लावून देईन मला, आणि इकडं रानात कामाला लावलंय. रोज काही ना काही बोलतात मला, मी ऐकून घेतो. काय ऐकून घेतो? माझ्या एकटी असते घरी, घरचा संसार बघण्यासाठी नाही आहेत पैसे तिच्याकडं, म्हणून म्हटलं हातभार लागल, थोडे मामाकडून पैसे घेता येतील, आईला देता येतील. पण मामाने मला रुपया तर दिलाच नाही, पण एवढे बोलले मला. सुहास, नको काळजी करू, धीर धरतो, सगळं नीट होईल बघ. अगं, काय नीट होईल? आ गावात मला काम होतं, पण ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम होतं, एवढा पगार नव्हता. कधी आहे काम कधी नाही. मामा मला म्हणला होता का चांगला पगार आहे, तू ये इकडं, म्हणून आलो ना मी. आ हो ना. काय करू सांग ना, माझं काय चुकलं का आता? नाही, बाबांनी असं तुला बोलायलाच नको होतं. बरं ऐक, तू नको टेन्शन घेऊ आणि रडू नकोस ना तू. मी आता रडणार नाही, मी घरी जात असतो निघून. लय बोलणे ऐकले मी आता मामाची. अरे असं नको करूस. बघ, माझी एक मैत्रीण आहे बरं का, चांगल्या कंपनीत कामाला आहे. मी काय करते, तुझा बायोडेटा ना तिला पाठवून देते, तू मला तुझा बायोडेटा पाठवून दे, चालन? अगं कशाला करते माझ्यासाठी तू एवढं? मी जातो घरी, मामाला एवढा त्रास होतो ना माझ्यामुळं, मी कशाला थांबू? अरे होतील त्यांचं पण नीट, समजून सांगेल मी त्यांना पण. ठीक आहे, रडू नकोस तू. ठीक आहे, बघू. बर चल आता, तू जा, मी येतो नंतर. जा तू. रडू नकोस. नाही रडत. मामा